सुदाम शेळके त्यांच्याविरुद्ध माजी नगरसेवक अमोल शेटे. समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल इतका मोठं असं कुणाला वाटलं नव्हतं. पण ती खूप चुरशीची लढत होईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण प्रत्यक्षात पाहिलं तर ती खूपच एकतर्फी झाली. म्हणजे अगदी अमोल शेटे यांना जेवढी मतं मिळाली त्याच्या 10 पट मतं सुदाम शेळके यांना मिळालेली आहेत. हे इतकं एकतर्फी व्हायचं काय कारण होतं? दोघांचे होमटाऊन असलेला तो प्रभाग आहे. पहिलं कारण असं होतं की अमोल शेटे पूर्वी नगरसेवक राहिलेले आहे. दुसरी गोष्ट, सुदाम शेळके त्याच वॉर्डातले आहेत. नौखा आहे, युवा उमेदवार आहे, शांत स्वभाव, सुस्वभाव आहे, जनसंपर्क चांगला आहे, त्यांची मंडळं वगैरे चांगली आहेत आणि घराघराशी नातं आहे. तिसरा भाग, जरी सुनील शेळके म्हणत असतील की मी माझ्या भावाच्या प्रचाराला जाणार नाही आणि गेलो नाही, मग तरीसुद्धा एवढी मतं कशी मिळतात? प्रचाराला जाण्याची गरज नाही आहे. ऑलरेडी सुनील शेळकेंच्या प्रतिमेचा पण उपयोग तिथं मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतो. अमोल शेटे हे पक्षाच्या युतीच्या विरोधात जाऊन एकटेच लढले, त्यामुळे त्यांना एकाकी लढत ती द्यावी लागली. त्यांच्या पाठीमागे ना पक्ष होता, ना नेते होते, कोणीच नव्हतं. सुदाम शेळके यांच्या पाठीमागे पक्ष होता, नेते होते, कार्यकर्ते होते आणि यंत्रणा होती.